सर्वांना मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर 2 जूनला आर्विकचा ऑलरेडी बड्डे झालेला आहे, पण तुम्हाला मी आधीच्या व्लॉगमध्ये शेअर केलं होतं की वीकेंडला जो इथे लॉंग वीकेंड असणार आहे ईदच्या सुट्टीमुळे, तर त्या दिवसांमध्ये आम्ही त्याचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत। तर आज आहे सॅटर्डे 7, सो आज आम्ही इव्हनिंगला त्याचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत आणि हा आहे पार्टी ऑन। आणि आज जेवढं मला शक्य आहे तेवढं सर्व शूट करून या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आजचा हा 5वा वाढदिवस खूप स्पेशल करायचा आहे, कारण या आधीचे सर्व बड्डे आहेत ना त्याचे भारतामध्ये फॅमिलीसोबत झालेले आहेत आणि त्याची खूप इच्छा होती की त्याचे सर्व क्लोज फ्रेंड्स त्याच्या या बड्डे पार्टीला यावे, त्याचं छानसं असं सेलिब्रेशन व्हावं। हां, आणि तुम्ही पाहिलातच आर्वी कसा रेडी झाला आहे, मी कशी रेडी झाली आहे, ते सर्व या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि बिझी असू त्याच्यामुळे जितकं शक्य आहे तेवढं शूट करता येईल तेवढं करणार। आणि थीम आम्ही ॲस्ट्रॉनॉटची यासाठी केली कारण आर्विकला ना एरोप्लेन, त्याच्यानंतर ॲस्ट्रॉनॉट, पायलट या सगळ्यामध्ये ना खूप जास्त इंटरेस्ट वाटतो। तो जे व्हिडिओ बघतो ना मोबाईलवर, टी व्हीवर, ते सर्व याच रिलेटेड तो बघत असतो। त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की थीमसुद्धा तीच करूया जी त्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटतो। तर हे जे डेकोरेशन वगैरे आहे ना ते त्यासाठी आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, जे इथे डेकोरेटर्स असतात, तर ज्या 2 लेडीज आहेत ना त्यांनी सर्व डेकोरेशन केलेलं आहे। शिवाय इथे ओकेजन आहे त्यामुळे तिथून छान असे केकसुद्धा आम्ही त्याच थीमचा मागवलेला आहे। आणि सर्व तिथे बफे असणार आहे, सो मेनूजसुद्धा फ्रॉम स्टार्टर्स, वेलकम ड्रिंकपासून सर्व असणार आहेत। तर मुलांचे मेनूज प्लस मोठ्यांना आवडतील असं सर्व विचार करून ठेवलेला आहे। त्या कॉर्नरमध्ये तिथे मी सर्व गिफ्ट्स ठेवलेले आहेत आणि एज वाईज वेगवेगळे गिफ्ट्स घेतलेले आहेत। मग ह्या सर्व गडबडीत होते त्याच्यामुळे व्लॉग्स काही करता आले नाहीत मला बरेच दिवस। या व्लॉगमध्ये जेवढी तयारी आम्ही एवढे दिवस केली ना ती सर्व शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि कशी दिसते मी ते सुद्धा नक्की सांगा। मी थोड्याच वेळात माझा लुकसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते। आणि तर अशी मी साधी सिंपल, खूप जास्त नाही, स्वतःच रेडी झालेली आहे आणि घरच्या घरी अगदी कुठेही बाहेर काही कुठल्याही ब्युटिशियनला न बोलवता वगैरे, त्याच्यामुळे मला जसं जमतं ना मेकअप तसाच मी केलेला आहे। खूप जास्त मला आवडतच नाही, त्यामुळे साधा सिंपल। आम्ही तिघांनीही ग्रीन सिलेक्ट केलं कारण की आर्विकचे कपडे जसे आम्हाला छान भेटले ना, तर सो तो कलर पकडून आम्ही दोघांनीही सेम आम्ही मॅचिंग कलर कपडे घेतलेले आहेत। इथे मंदार आहेत, आर्विक आहे आणि मंदार आणि आर्विक दोघेही मॅचिंग झालेले आहेत। तुम्हाला काय वाटतंय? येस, मॅचिंग आहे आणि आर्विक आणि फुल एक्साइटेड आहे फॉर द इव्हेंट। तो वाट बघतोय त्याचे फ्रेंड्स कधी येत आहेत। आर्विक तुला कसं वाटतंय? ही इज वेटिंग फॉर हिज फ्रेंड्स। सर्व येणार जस्ट वेट, दे आर गेटिंग रेडी। कसं वाटतंय तुला तुझं जॅकेट? आर्विकचे फर्स्ट क्राय वरून मी आजपर्यंत सर्व कपडे वगैरे मागवत आली आणि हे बेस्ट शूज एवढे शोधल्यानंतर बेस्ट शूज मला खूप आवडले आहेत। आणि हातचा ड्रेसिंग आहे, जॅकेट आहे जशी रेडी होती तशी येणार। आणि असा हा शिमर ग्लिटरवाला मी टी शर्ट त्याच्यासाठी घेतला। तर आजच्या इव्हेंटसाठी मी अशी रेडी झालेली आहे। कानामध्ये रोज गोल्ड डायमंडचे इयरिंग्स घातलेले आहेत, राईट हँडमध्ये माझं सोन्याचं कडं घातलेलं आहे, तर लेफ्ट हँडमध्ये ना असं एकदम मस्त शाईन करणारं असं ब्रेसलेट घातलेलं आहे। आणि हा असा पार्टीवेअर मस्त ग्रीन कलरचा मी ड्रेस घेतलेला आहे। शिवाय त्यावरती व्हाईट कलरचे शूज आणि गळ्यामध्ये खूप जास्त काही न घालता जस्ट डायमंड पेंडंट असलेले एक चेन घातलेली आहे। आणि मला जमतो तसा मेकअप करून मी अशी रेडी झालेली आहे। आणि आर्विकला तर मी तुम्हाला दाखवलंच, पण सरळ मात्र काही उभा राहत नाही, तर बड्डे बॉय असा रेडी झालेला आहे। आणि डेकोरेशन तर ऑलमोस्ट आम्ही हॉलवर पोहोचण्याआधीच रेडी झालेलं आहे। आणि तुम्हाला सांगितलंच मी की आर्विकला ना फायटर प्लेन, रॉकेट असे सर्व व्हिडिओज बघणं जास्त आवडतं, त्यामुळे थीम सुद्धा आम्ही ॲस्ट्रॉनॉटचीच सिलेक्ट केली। आणि या संपूर्ण डेकोरेशनचं जे पॅकेज आहे ना ते मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं, कारण या थीमचं ना डेकोरेटरकडे अवेलेबल नव्हतं, सो तिने काही एक्स्ट्रा बलूनसुद्धा ॲड केले त्यामध्ये। अगदी आमच्या मनासारखं डेकोरेशन झालेलं आहे। आणि इथे एकीकडे माझं काय सुरू आहे ते सांगते। तर ओवाळणीचं ताट तयार करून ठेवलंय, ज्याचं सामान मी सर्व घरूनच रेडी करून आणलेलं आहे। शिवाय आर्विकसाठी कॅप, त्याचं बड्डे गिफ्ट आणि मुलं जे गेम्स खेळतील ना त्यांच्यासाठी चॉकलेट्स आणलेले आहेत। शिवाय मुलांचे सर्व रिटर्न गिफ्ट्स इथे अरेंज करून ठेवलेले आहेत। आणि आता 7 वाजलेले आहेत, एक 15-20 मिनिटात सर्वच यायला सुरुवात होईल। तर म्हटलं तेपर्यंत तुम्हाला पार्टी हॉल कसा आहे ते दाखवूया।
तर हे रेस्टॉरंट आहे ज्याच्या फर्स्ट फ्लोअरला आता मी आहे आणि इथून हा आतमध्ये पार्टी हॉल सुरू होतो. आज आम्ही पार्टीसाठी एकूण 35 लोकांना इन्व्हाइट केलेलं आहे आणि या हॉलची सिटिंग कॅपॅसिटी 35 ते 40 लोकांची आहे. हा हॉल आम्ही डिनर सोबत बुक केलेला आहे आणि आजच्या इव्हेंटसाठी जे काही गेम्स आणि डेकोरेशन आहे ते या मॅमकडे दिलेलं आहे. राईट साईडला इथे वेलकम ड्रिंकसाठी टेबल अरेंज केलेला आहे. लेमन मिंट फ्लेवरमध्ये आज वेलकम ड्रिंक ठेवलेलं आहे. शिवाय आज पार्टीसाठी येणाऱ्या मुलांना जर कोणाला फेस पेंटिंग, कोणाला हातावर टॅटू काढून घ्यायचा असेल तर ते सुद्धा असणार आहे. इथे हा गोल्डन सिल्वर टेबल क्लॉथ मी घरून आणलेला आहे कारण यांचा हा प्लेन गोल्डन असतो. म्हटलं की हा छान दिसेल अजून. आणि या बाजूला इथे आता बफेची तयारी सुद्धा झालेली आहे. आता सर्व यायला सुरुवात सुद्धा होईल. कसे दिसतात बाळाचे बाबा? आर्विक, पप्पानी तू चल आपण फोटोज पण काढून घेऊया. उभे राहा पटकन. ह ह and you're holding the ball, you're out of the game. Okay, hold the ball. Happy birthday, Arvik. Okay. Happy birthday, Arvik. Okay. Greet Arvik as long as you can. Okay, baby? Happy birthday. Very good. Next. Happy birthday! Happy birthday! Okay. Oh, very good. Arvik, happy birthday to me. Arvik बोल. Ready, get set, go. Happy birthday to me. To me. Happy birthday to you, me. Happy birthday to me. Okay. Ready, get set, go. Happy birthday to you. Very good. Tell me about Romina. Another games. Bring me items again. Bring me your mommy.
head, head, shoulder, knees, head, shoulder, knees, head, water. Happy birthday. 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 Happy birthday. Birthday, happy birthday. I think she's the winner. Yes. Ready, get set, go! Okay, we have our winner!
सर्व सेलिब्रेशन झाल्यानंतर आता डिनरला सुरुवात झाली. सलाडमध्ये आहे ग्रीन ॲपल सलाड, चाटमध्ये आहे पापडी चाट, त्यात स्टार्टरमध्ये 3 ऑप्शन्स आहेत, पनीर क्रिस्पी रोल, व्हेज क्रिस्पी रोल, त्याचबरोबर कॉर्न चाट, इथे केचप आहे. मेन कोर्समध्ये रोटी, नान, पनीर बटर मसाला, चायनीजमध्ये व्हेज फ्राईड राईस, नूडल्स आणि व्हेज मंचुरियन, आणि स्वीटमध्ये गुलाबजाम आणि आईस्क्रीम होतं, स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट फ्लेवर, आणि ऑफकोर्स केक तर होताच. जेवणाची क्वालिटी आणि टेस्ट अप्रतिम होती. आलेल्या प्रत्येकाला आजच्या बर्थडे पार्टीमधली प्रत्येक गोष्ट अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी खूप एन्जॉय केलं. मग तो डान्स असू दे, केक कटिंग असू दे, गेम्स असू दे किंवा टॅटू मेकिंग आणि फूड ऑफकोर्स. कारण हा पार्टी हॉल बुक करण्याआधी आम्ही प्रॉपर 2 वेळा डिनर करून आहे ना सर्व इथलं टेस्टिंग केलं होतं. त्यामुळे फूड कसं आहे, क्वालिटी, टेस्ट वाईज हे आपल्याला कळतं. आणि सर्वांनी दिलेल्या रिव्ह्यूमधून इतके दिवस चालू असलेली तयारी, प्लॅनिंग आज परफेक्टली एक्झिक्यूट झाली आहे. आणि आपण कुठलाही प्रोग्राम जेव्हा व्यवस्थित प्लॅन करतो तो छान होतो. त्यानंतरचं मिळणारं समाधान फार वेगळंच असतं. आणि ऑलमोस्ट इन्व्हाइट केलेल्या सर्व फ्रेंड्स फॅमिलीसोबत आले. फक्त माझ्या 2 फ्रेंड्स आहेत ना, त्यांच्या इतर प्लॅनिंगमुळे त्यांना लवकर जावं लागलं. तर आलेल्या माझ्या सर्व फ्रेंड्सला, त्यांच्या फॅमिलीला खूप खूप थँक्स आल्याबद्दल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात मोठं थँक्स मला माझ्या आर्विकला द्यावा लागेल. कारण कुठलीही चिडचिड, रडारड, कंटाळा न करता त्याने संपूर्ण सेलिब्रेशन खूप एन्जॉय केलं. त्याची खूप इच्छा होती तसा आजचं त्याचं हे बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि आता 5 वर्षाचं झाल्यामुळे त्याला बऱ्यापैकी कळायला लागलंय तर हा बर्थडे त्याला काही वर्ष तरी लक्षात राहीलच.